साठी हे शास्त्र आहे. त्यामुळे समाजासाठी जे शास्त्र आहे त्या शास्त्राच्या वाट्यातून समाज घडवण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा उपयोग कसा करता येईल. सगळे ज्योतिष अभ्यासक गुरु शनी, राहू केतू, गुरुराव युती, शुक्र शनी युती, शनी शनी शुक्र लाभ योग, हे शास्त्राचे नियम माहिती असतात लोकांना, अभ्यासलेले असतात, त्याचे परिणाम वाचलेले असतात. पण हे लिहिताना पुस्तकामधून शिक्षकांकडून एवढ्या गोष्टी लिहिल्या जातात शुक्रराव युतीच्या, चंद्रराव युतीच्या, या सगळ्या घटना त्या माणसाशी जोडू शकतील का? असं होत नाही. मग आपल्याला ते कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणून मानवाचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना या गोष्टी कशा पाहिल्या पाहिजे याच्यासाठी भुवन मराठी ज्योतिष मंडळ आणि वरामी ज्योतिष मुक्त विद्यापीठ काम करते गेली 45 वर्ष. कारण मी स्वतः असं मानतो की समाजात जे प्रश्न निर्माण होणार आहे त्याची उत्तर शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला द्यायला. नवीन व्हायरस आला की मेडिकल सायन्स संशोधक त्याच्यावरचं औषध शोधायला जातं, प्रयत्न करतो आणि औषध निर्माण करतो. कोरोनावरची औषध निर्माण झालं, पुढच्या काही टीव्ही होत्या त्याच्यावरती झालं, डायबिटीस वरती झालं, आता ब्लड कॅन्सर वरती सुद्धा आता औषध, अजून नवीन रोग येत ते शोधतील. मग आम्ही ज्योतिष अभ्यासक मंडळाचे या अध्यक्ष असतील निर्णय संस्थेचे, त्यांनी हा प्रयोग करायला नको का? संशोधन करतो म्हणजे आपण काय करतो वाटतं का? त्याचा अभ्यास जारी, कारण तो प्रश्न आत्ताला पूर्वी नव्हता. पूर्वी गमन होतो, त्याला तो परदेश ना जोडलं. गमनताच जाणे फिरणे या गावांच्या परदेश गमनताच म्हणलो नाही का? पण या गोष्टी आपण पाहायला सुरुवात केली. म्हणजे मानवाने जे प्रश्न निर्माण केले त्याची शास्त्राच्या चौकटीत योगाप्रमाणे किंवा दृष्टिक्षेपाने किंवा आपण कुठे पडला याच्याप्रमाणे, कसा पडला याच्याप्रमाणे विचार करून आजचा जो विषय काही लोकांना भावणार नाही, पटणारही नाही, हे मला असं मान्य आहे. पण हा विषय खरंच जुना आहे. भारताचा जुना इतिहास पहा, राजा राणीचा काळ पहा, राजेशाहीचा काळ पहा. कारण माणसाची उत्पत्ती झाली तीच आजच्या विषयाविषयी. आईचं मुलावर प्रेम असतं, बाबाचं मुलीवर प्रेम असतं, भावाचं बहिणीवर प्रेम असतं. फक्त मित्राचं प्रेम मैत्रिणीशी झालं तर चालत नाही, माझा समाज आहे. त्यामुळे ब्लड रिलेशन तर प्रेम ऍक्सेप्ट आहे, कारण ते आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी नंतरच जे प्रेम आहे ते मानवाने निर्माण केलेलं प्रेम आहे. मानवाने जे प्रेम निर्माण केले
त्या प्रेमात आनंद मिळणार का सुख मिळणार का त्याचा त्रास होणार का नावं ठेवली जाणार का आपल्याची बदनामी घेणार हा समाजाचा सगळा विचार आपल्याला शास्त्राच्या पद्धतीतून मांडायचा आहे, पाहायचा आहे आणि सांगायचं आहे. नुसतं मांडायचं नाही, पाहायचंही नाही. आधी ज्या माणसाला सांगायचं आहे आणि त्याच्या प्रेमाची यशस्वीता देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा विषय बारकाईने एक तासात होणार नाही मलाही माहिती, पण त्याची थीम तुम्हाला देत आहे. बाकी कार्यशाळेत आपल्याला घेता येईल तो घेणार आहे. कारण आजच्या काळाची गरज आहे. प्रेम पूर्वी होत, कारण प्रेमाशिवाय कुठली मानवच चालू शकत नाही. कुत्रा कुत्रीचं प्रेम असतं, माकडा माकडीचं प्रेम असतं, पोपट पोपटाचं प्रेम असतं. म्हणून दोन पोपटांची चोचीमध्ये असलेलं चित्र मानवी चित्र प्रेमाचं प्रतीक म्हणून मानलं जाते. ही वस्तुस्थिती लक्षात येतं. त्याचा विचार नाही आपण करत, कारण प्रेमाची व्याख्या ही चेहऱ्यावर, डोळ्यात आणि ओठामध्ये जपलेली. डोळ्याचे आणि चेहऱ्याचे भाव जेव्हा ओठापर्यंत जातात तेव्हा त्या प्रेमाच्या व्याख्येला सुरुवात होती. त्याची कन्सेप्ट ना विचार आपण कधी करणार. मग आपल्याकडे 12 स्थान आहे, 12 ग्रह आहे, 27 नक्षत्र आहे, त्याचे नियम आहेत. प्रेम प्रत्येकाने करत असतो असं आपण, पण आजचा जो विषय आहे तो प्रेम होणार आहे का, ते यशस्वी होणार आहे. आपल्याकडे नेहमी ज्योतिषाचा शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हटले, कारण तो ऐशी भावनेचा कारक आहे. शारीरिकता देणारा ताकद आहे, शारीरिक सुख नाही म्हणत, कारण सुख नुसतं शुक्राकडून मिळू शकत नाही. समोर जसा ग्रह असेल तशी शुक्राची व्याख्या येते आणि त्याप्रमाणे सुखाची व्याख्या तयार होते. आपण फार मोठ्या विषयाला तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न. काही जगातदार सरांनी विरोध असला तरी लोकांचे प्रेम 42 लोकांचं कन्यादान करून या ठिकाणी केलं. पण आपल्याला या समाजामध्ये प्रेमाला विरोध आहे. याचं कारण समाज रचनेप्रमाणे आपल्याकडे धर्म जाती आहे. जेव्हा धर्म जाती येतात प्रेम हे अपोजिट मध्ये होत असत. भावाच्या प्रेमचा कोणी विचार करतो. आम्ही तिघ भाऊ एकत्र प्रेमाने राहतो, आनंदाने राहतो आणि सुखाची व्याख्या तयार करतो आमच्या कुटुंबामध्ये. मग हे प्रेम जे आहे हे पुस्तिकेत पाहण्यासाठी नुसत्या शुक्राचा विचार करून न जाता शुक्र प्रेमाचा कारग्रह आहे एवढं डोक्यात ठेवून तुम्हाला विचार करावा. मग कुठेही पाहणार काय, 5 वर्षापूर्वीच 5 वर्ष वय असतानाच मुलगा मुलगी एकत्र येणं हे प्रेम असतं. शाळेत गेल्यावर मैत्री होणं हाही प्रेमाचं एक पाऊल असतं. आणि मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या जेव्हा पुरुष आणि स्त्री प्रगल्भ होतात, प्रगल्भ झाल्यानंतर ते प्रेम असतं, त्याला प्रेम म्हणतात आजच्या 21व्या शतकात. पूर्वीच्या काळी 14व्या वर्षी स्त्री
परिपूर्ण व्हायची असे म्हटलं जातं. आज आधुनिक युगामध्ये 12 वर्षात ते परिपूर्ण होऊ शकते. या ठिकाणी हा विचार केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण 16 ते 22 वयाचा पहिला चॅप्टर लक्षात घेतला. या ठिकाणी लक्षात 16 ते 22 हे प्रेमाचं वय असं मी म्हणतो आजच्या समाजाप्रमाणे. 12 वर्षाचं प्रेम असतं, पण त्याला मी प्रेम म्हणू शकत नाही, कारण ती ऊर्जितावस्था आलेली नसते. पण आजच्या 21व्या शतकात 90 नंतर जे जन्मले त्या स्त्रियांमध्ये 12 वर्ष सुद्धा ती येऊ शकते. ही मेडिकल सायन्सचा तोच भाग आहे. किती छोटा विचार झाला लागेल. सरे काय सांगतात, पूर्वपीठिका जोपर्यंत मान्य होत नाही, पूर्वपीठिका जोपर्यंत पाहत नाही, तोपर्यंत आपण त्या ग्रहांच्या आधाराचा विचार का करायचा, म्हणजे का करायचा हा कन्सेप्ट लक्षात घेऊन तुम्हाला लक्षात. मग हे प्रेम होणार आहे 16 ते 22. मी नेहमी म्हणतो 16 ते 22 वय हे खरं प्रेमाचं वय. या वयातली जी गणिते बांधली गेली पाहिजे, आणि ती बांधायची आजची काळाची गरज आहे, त्याच्यासाठी शास्त्राची आवश्यकता आहे. आणि या प्रेमाला समाज रचनेप्रमाणे विरोध असतो, मान्यता नसते. म्हणून मग आपल्याकडे हा प्रश्न निर्माण आहे. मग जेव्हा एखादा जातक आपल्याकडे विचारायला येतो, आधी ही गोष्ट कोण विचारायचं, जे प्रेम करतात ते विचारायला येतच. आपल्याकडे मुलीची आई वडील किंवा मुलाची आई वडील येतात, किंवा आमच्या पूर्वीच्या वडिलांच्या काळामध्ये एक चांगली पद्धत होती की लायब्ररी लिहून द्यायची आणि त्यामध्ये वडील लिहून द्यायचे की व्यक्ती प्रेम करणार आणि विवाहाचं बांधव. हे प्रेमविवाह शब्द द्यायचे, मी आधुनिक शब्द बदललो, कारण आपल्याकडे प्रेमामध्ये प्रेम असलं तरी जोपर्यंत विवाह होत नाही त्याच्या प्रेमविवाहाला मान्यता नसते, हे त्यातला विचार आहे. ते प्रेम असतं ना, समाजाच्या बांधिलकीसाठी त्याला मंगळसूत्र घालायचे आणि दोघांना एकत्र आणायचे. आज धर्मशास्त्राचा नियम आहे आपल्या हिंदू धर्मात. ख्रिश्चनाचा अंगठी घालायचा नियम आहे, मुसलमानामध्ये वेगळा नियम आहे, बौद्धामध्ये वेगळा आहे, पण तो आहे. मग आपल्या 12 स्थानाच्या कुंडलीच्या ढाच्यामध्ये सपना बाहेर बसलेलीच आहे, बारा उच्च आहे. या ठिकाणी हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, याला विचार करावा, कारण हा कन्सेप्ट छोटासा बदल करायचा. लग्नस्थान इच्छाशक्तीचं स्थान आहे, सतत स्थान आहे, डोक्याचं स्थान आहे, स्वभावाचं स्थान आहे, रंगरूपाचं स्थान आहे. प्रेम हे रंगरूपावरची पहिले, कारण स्वभाव आणि याच्या गोष्टी नंतरच्या आहे. म्हणजे प्रथम स्थानाचा जो मालक आहे तो चेहऱ्याचा रंग रूप काय देणार, व्यक्त करणारी भावना नंतर आहे. आणि रंगरूपावरची माणूस प्रेमात पडायचा प्रयत्न करत असतो. आपण लग्नासाठी जास्त विचार करत नाही, पण तो करण्याची आवश्यकता आहे. मी ब्लड रिलेशनच्या प्रेमाबद्दल बोलत नाही आता, मी स्त्री पुरुषाच्या प्रेमाबद्दल बोलतो. जेव्हा आमच्या मिनेश वराळकरांनी घोड्यांच्या पत्रिकेचा आम्ही अभ्यास केला, तेव्हा कुठल्या घोडीचं कुठल्या घोड्यावर प्रेम आहे हे आम्ही ज्योतिषशास्त्रदृष्ट्या पाहण्याचा प्रयत्न. कारण ते एक प्राणी आहे आणि प्राणीच एकमेकावर प्रेम करतात, आणि मनुष्य हा प्राणी आहे. फक्त त्याला सामाजिक चौकट आहे, ती चौकट त्याच्या लग्नस्थानाशी कनेक्टिंग आहे,
कारण प्रथम स्थानाचा मालक हा रवी आहे, प्रत्येकाचा असेल असं नाही. मग हा रवी काय, लग्नेश कोण आहे? आपल्या ज्योतिषशास्त्राच्या नियमामध्ये तृतीय स्थान हे मैत्रीचं म्हणजे भावनांचं होतं. आता आपण त्याला मैत्रीचं स्थान. मग बैलांची मैत्री होते, कारण बैलांची छाप पडते चेहऱ्यावर. रस्त्याने जाताना आम्ही पुरुष म्हणतो पैसे याच्यामध्ये मिळालं का ग? या दृष्टीने विचार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी तृतीय स्थान मित्र मैत्रीण म्हणजे चेहरा मानभावला, म्हणजे माझी थोडस पुरुष कधी जाताना स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन, काय चिकणी दिसते, आणि स्त्री सुद्धा काय देखणा दिसतं म्हणते, पण स्त्रीने देखणा म्हटलेलं कोणाला मान्य नसतं, पुरुषांनी चिकणी म्हटलेलं मान्य असतं. हा त्यातला समाज रचनेचा भाग आहे, लक्षात घ्या. म्हणजे तृतीय स्थान मित्रमैत्रिणीचे म्हणजे इच्छाशक्तीतून, तृतीय स्थान म्हणजे पराक्रम. याला 21व्या शतकात मित्रमैत्रिणी चांगले भेटतात, त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो, भावामुळे नसतो, भावनांमुळे नसतो. कारण मित्रमैत्रिणीच्या नात्यामध्ये अपेक्षा कमी असतात, गिव्ह अँड टेक नसतं, फक्त गिव्ह असतं. आणि भावा बहिणीमध्ये गिव्ह अँड टेक असतं, त्यातला कन्सेप्ट. म्हणजे या ठिकाणी लग्न तृतीय स्थान मला कोण दिलाय? वरामीराने किती चांगल्या पद्धतीने विचार केलाय. मी वरामीर जास्त वाचतो, लोकांना फारशा वाटतं, पण वरामीराचे जे दाखले आहेत ते दाखले आज 21व्या शतकाचा बसू शकते, त्यातलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या ठिकाणी तृतीय स्थानाला मंगळ दाखवला आहे. मला किती बारीक विचार आहे. प्रेम करायला धडाने लागते, ताकद लागते, प्रेम व्यक्त करायची भावना लागते. भावना असली तरी ती व्यक्त करून त्या ठिकाणी निर्णयाची क्षमता वाढवायचं काम असतं. मग हे मैत्रीमध्ये जेव्हा वाढतं आणि आपुची शिक्षा मैत्रीमध्ये वाढतं, हे प्रेमाचं रूपांतर कधी होतं? पंचम स्थान हे प्रेमाचं स्थान. म्हणजे इच्छाशक्तीचा पराक्रम, पराक्रमातून प्रेमाची व्याख्या. आणि पंचम स्थानाचा मला गुरु दाखवलेला आहे. पण आपल्याकडे समाज रचनेमध्ये प्रेमा संतती पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे, प्रेमाचं स्थान नाही. परंतु का दाखवले कारणे लक्षात घ्या. प्रेमाची व्याख्या केवळ मनुष्य प्राणी असो किंवा कुठलाही प्राणी असो, उत्पत्तीशिवाय त्या प्रेमाची किंमत नसते. उत्पत्ती कुठली होणार? ही उत्पत्ती आहे. तुमच्या प्रेम भावनाच्या मध्ये येणारी उत्पत्तीचं माध्यम. आणि मग तो विचार पुढे तुम्ही करायला गेला तर मग तुम्हाला मार्ग सापडतो. मग शास्त्रामध्ये सप्तम स्थान येतं, आणि सप्तम स्थानाचा मालक शुक्र दाखवला, म्हणजे रवी मंगळ गुरु शुक्र. किती विचार आहे बघा पूर्वीच्या महारामेळात. गुरु हा शुक्राचा शत्रू आहे. 90% प्रेमाला विरोधच असतो ना समाज रचनेप्रमाणे. एका लक्षात कोणी मान्य केलेले नाही केलेलं, कारण आपल्यावरची कायद्याची पेक्षा संस्काराची धारा तेव्हा जास्त. आज कायदा आलाय पण मला हा विषय घ्यावा लागतोय, कारण संस्कार होते
म्हणजे या प्रेमामध्ये वित्तुष्टाचे कमी भाग होता, जाती धर्माचा भाग होता, पण संस्कार असल्यामुळे ते टिकत होतो. आज कायद्यामुळे प्रेमाची व्याख्या टिकत नाही, ही वस्तुस्थिती समालोचनेपणे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार, मग हे प्रेम यशस्वी होणार का? यशस्वी वैवाहिक आज माझा भाग नाहीये, फक्त प्रेम पाहण्याचा विचार नाही. त्याच्या यशस्वीता म्हणजे विवाहाच्या बद्दल यशस्वीता माझा समज अजिबात नाही. 21व्या शतकात मला लाडायचीच इच्छा. प्रेम हे प्रेमच असतं आणि त्याच्यातच चेहऱ्यावरचा आनंद आणि सुखाची व्याख्या ठरत असते. जेव्हा प्रेमात वितुष्ट येण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्या ठिकाणी दुःखाची भावना येते. मग समाज रचनेप्रमाणे या प्रेमाला मान्यता नाही. मान्य मी मास्तांचं उदाहरण काय वाटत, आता परवा मराठी पिक्चर नाव माझ्या लक्षात नाही, प्रियंका मानेचं किती एक प्रेमाची व्याख्या दाखवली तिथे. प्रेम म्हणजे त्याग असतो. ती नर्तकी त्या ठिकाणी शर्करवाड्यावर येते, तिची इच्छा असते की मला इथेच नाचायचंय म्हणून, आणि याच माणसावर होते. आणि तो संस्कृत पंडित असतो, त्याचं लग्न झालेलं असतं, आणि तो संस्कृत पंडित इतका मोठा असतो की त्याला जगातला पुरस्कार मिळाला म्हणून त्याचा सत्कार होणार असतो. आणि त्या दिवशी तिथे येते. त्या ठिकाणी आल्यानंतर नाचते, सगळे कौतुक करतात. पण हा शिकलेला संस्कृत वाचतो. आपल्या शेजारच्या त्याला पंतप्रधान म्हणतो, त्यांच्याकडचं पंतप्रधान आले आणि ही वेशी आहे. जोरात नाही म्हणत, कानात. ती ही ऐकते, व्यक्त होते, म्हणजे न लोकांना कळता प्रेमाची भावना शब्दशः कुठे पोचते लक्षात घ्या. त्याला ओरडून सांगावं लागत नाही मी प्रेम करतो म्हणून. हीच भावना त्या ठिकाणी चौकटीत बसते. म्हणजे बायकोचं प्रेम खरं असतं, पण जगात एकही पुरुष किंवा एकही स्त्री माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे किंवा नवरा माझ्या बायकोवर प्रेम असं कधी म्हणत, आणि तो भाग वेगळा आहे. त्या ठिकाणी ती म्हणते की या असं बोलले त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे असं राहतं, पण शिक्षेच्या अटी मी सांगणार, म्हणून ती 5 अटी असते. त्या खोलात जास्त जात नाही. ते पिक्चर फार चांगला पिक्चर. या अटी, त्या अटीमध्ये शेवटची अट असते की मी नाचत राहणार आणि त्याने ढोलकी वाजवायची आणि तो थांबेल तो हारला. त्याला ढोलकी येत नसतात, पण तो राजा सांगतो मला ही शिक्षा मान्य, आणि जो हारेल त्याची पुण्यामध्ये मिरवणूक काढेल जोडे घालून. हा त्याचा कन्सेप्ट आहे. तो ढोलकी शिकायला लागतो का त्या पिक्चर मधल्या गोष्टी जास्त जाते. पण जेव्हा ती परीक्षेची तारीख येते त्याला सगळ्या करण्यात यावेळेस ढोलकी शिकणार आहे. इथे गुरु शिष्य वगैरे सगळे येतात, हिच्या मागे उभे राहतात सगळे करायला. आणि परीक्षेची वेळी चालू होते, नृत्य चालू होतं ढोलकी. आणि या ठिकाणी तो जिंकतो, पण तो जिंकलेला नसतो. आणि हिच्या लक्षात येतं की हारणारे पण आपलं प्रेम इथे
तर आपल्या माणसाला हरू द्यायचं नाही, हा त्यागाची वृत्ती आपल्या माणसाला. ती म्हणते मला तुझ्याजवळ राहायचंय, पण तो म्हणतो मी नाही ठेवणार तोंडानुसार. म्हणून तो गाव सोडून जातो आणि ही त्या घराकडे त्याला पाठीतून जातात. त्याला त्याचं घर मिळतं, पण माणूस मिळत नाही. ही प्रेमाची जी व्याख्या आहे ही आपल्या ग्रहांच्या चौकटीत बसलेली आहे, ग्रहांच्या कारकत्वात बसलेली आहे, स्थानात बसलेली आहे, नवपंचयोगात बसलेली, लाभयोगात बसलेली. हा शोधाचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आज माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी तेच सांगतो, प्रेमाचे विवाह रूपात आपल्याकडे आधीच मान्यच आहे. त्याला बायको होती, मस्तानीच उदाहरण आपण नेहमी आनंदाने पाहतो, पण त्याची बायकोही त्याच्यावर प्रेम करत होती, पण बायकोचं प्रेम दाखवले जात, मस्तानीचं प्रेम दाखवलं. आणि प्रेमात सगळीकडे काय दाखवले? मृत्यू. कारण काय त्याच्या मागे? आजच्या काळात काय आत्महत्या होतात. समाजरचनेप्रमाणे कुठल्याही स्त्री पुरुषाच्या प्रेमाला आजही मान्यता नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. त्याला विवाह केला तरच मान्यता समजली जाते, हे 21व्या शतकात दुर्दैव आहे. हा गुरु शुक्र एकमेकांचे शत्रू आहे. ज्ञान आणि वैश्विक भावना नेहमी शत्रू असतात. आणि पराक्रम करणं म्हणजे मंगळ आहे. मंगळ शुक्राची जेव्हा साथ मिळते तेव्हा प्रेमाची व्याख्या ठरून त्या ठिकाणी अधिकार योगाची व्याख्या निर्माण होते. आणि ज्ञान संपूर्ण आयुष्यामध्ये वैचारिक याच्यावरती जे प्रेमाची व्याख्या टिकते हे शास्त्रीय दृष्ट्या लक्षात. कधी विचार करावा. आजच्या काळातलं प्रेम यशस्वी करण्याचे मार्ग आहे ना, का नाही? विवाहात रूपांतर झाल्यानंतर गोष्टी वेगळ्या आहे, तो नंतरचा पाया माझा विषय. मी आजचे 3 विषय जे मांडले घेतले त्यातली पहिली पायरी आहे माझी. त्याच्यात नाव पंचयोग, लग्ने सप्तमी, राशी सावित्री. तर मला आता फोनवरची पत्रिका विचारली गेली की या व्यक्तीचं प्रेम आहे किंवा होईल का. मी काही नाही, एवढी स्थान फक्त त्या व्यक्तीला सांग, एक ग्रहांची हे करू नका हे काय, कारण ते प्रेम नाही, आकर्षण. आणि नेहमी शुक्र हा रवीचा शत्रू आहे, त्यामुळे तो आकर्षण निर्माण करतो. त्या आकर्षणामध्ये मंगळ वाहत गेला तर त्या ठिकाणी डाग येतो, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. आणि मग चंद्रमान, म्हणून चंद्राला डाग आहे, म्हणून प्रेमाला नेहमी डाग असतो. हिजवळ प्रेम डागाचं नाही. चंद्र शीतल आहे, रवी मंगळ अग्रेसिव्ह आहे. रवी निर्मिती करणार आहे, गुरु निर्मितीमध्ये सर्व गोष्ट ज्ञान देणार आहे. आणि या सगळ्याच्या जोडीला प्रेम यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात चांगला ग्रह शनी आणि सर्वात वाईट ग्रह बुध. बुध हा प्रेमामध्ये अडचणी असतो, पण तो बुद्धिभेद करतो. म्हणून मंगळ बुधाला शत्रू दाखवले. प्रेम व्यक्त कोण करते? स्त्री प्रेम करते, पण व्यक्त करण्याची धारा ही शुक्राकडे आहे आणि स्वीकारण्याची धारा मंगळाकडे म्हणजे स्त्रीकडे आहे. आणि त्याचा कन्सेप्ट असतो. हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला प्रेम. शास्त्र आज 2190 नंतर सांगायची जरुरी आली आहे, ही जरुरी फार महत्वाची आहे. मग हे प्रेम लग्नानंतर असेल तुम्ही अफायर म्हणता, लग्नाच्या आधीच्या प्रेमाला तुम्ही
प्रेम म्हणतात. आणि संस्कार न करता आणि लग्न न करता एकच वेळा आला तुम्ही रिलेशनशिप. माझं एक मत आहे की या ठिकाणी साखळी जी आहे ती आज आहे, म्हणजे शास्त्राच्या माध्यमातून ही साखळी कशी टिकवता येईल आणि बदलता येणार आहे का? नाही येणार. असं ती स्वीकारून त्याच्यातले मार्ग शोधण्यासाठी, त्याची यशस्वी करण्यासाठी शास्त्राच्या नियमाच्या चौकटीत बदल करण्याची आवश्यकता निर्माण आहे. कारण समाजासाठी हे शास्त्र हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे, वाईट आहे. आणि हे शास्त्र समाजासाठी चालतच नाहीये. हे स्वतःचं पोट भरण्यासाठी चालते. त्याचा कन्सेप्ट शास्त्र हे समाजासाठी असतं, हा कन्सेप्ट शास्त्रात नाहीच आहे. का ना प्रेमाच्या याच्यात चांगल्या गोष्टी घडवा. मी लग्नाच्या आधीचं प्रेम त्याला प्रेम, लग्नानंतरचं प्रेम त्याला अफेअर. आणि दोघांनी लग्न न करता एकच राहणे म्हणजे रिलेशनशिप. रिलेशनचा अर्थ काय? आयडेंटिटीचा पण एक, रिलेशनचा माझा विरोध आहे, कारण माझं वेगळं आहे. त्याचं कारण आहे माझ्या दृष्टीने की जी संतती निर्माण होणार आहे, पुढची पिढी, त्या पिढीचे हात तुम्ही रिलेशनशिप. आणि त्यांनी कोणाकडे राहायचं आणि कोणाचं नाव लावायचं याच्यावर न पाहताना आपण आनंदी दाखवायला प्रेमी उठीत दाखवा. प्रेमाची व्याख्या आनंदी भागाची आणि प्रेमाची यशस्वीता उठीत भाग. आणि उदित भागातलं तुमच्या आयुष्याचं तुमचं कर्म कसं करतात यावरती प्रेम टिकण्याची, संशयाच्या भूतावरती प्रेम टिकत नाही. म्हणून तर या ठिकाणी अफेअर येत. अफेअर तर एकच 21 अर्थ मराठीत. ज्याला घरात सुख मिळतं तो कधीच बाहेर फिरत. जो घरात आनंद घेतो तो सुखासाठी बाहेर. सुख आपल्या मनात आहे आणि आपल्या चौकटीत आहे. आपल्या मनाचं स्वास्थ्य घरामध्ये, आज आपण बाहेर शोधतो. त्यामुळे या ठिकाणी अफेअरची मिळतं. अफेअर म्हणजे विवाहित पुरुषाने किंवा विवाहित स्त्रीने दुसऱ्याच्या प्रेमात, विवाहित पुरुषाच्या प्रेमात किंवा विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणे, याला अफेअर म्हणतात. अफेअरची व्याख्या लक्षात घ्या. प्रेमाची व्याख्या तीच आहे, तशीच अफेअरची व्याख्या. अफेअर म्हणजे प्रेमच आहे, प्रेम नाहीये. त्याला समाज मान्यता नाहीये. या ठिकाणी अफेअर का होतात याचा विचार करून शास्त्राच्या नियमाच्या चौकटीत उदित भाग चांगला असेल तर 21व्या शतकात तर अफेअरची शक्यता कमी होते. आज प्रत्येक स्त्री पुरुषावर आक्षेप घेते. माझ्याकडे मी पत्रिका साकारले, अरे नीट टिकवणारा माणूस. मला त्रास नाही होत त्याची. लोक म्हणतात ज्योतिषाला त्रास होतो, झोप येत नाही. माझी झोप सर्वात चांगली, सगळ्यांनीच त्रास, कारण मी सकारात्मक माणूस. माझी म्हणते एक जोडा काय 10 जोडे काय सारखी जातात. कारण मी एक त्या पत्रिकेत ही व्यक्ती का प्रेमात वैवाहिक जीवनानंतर याचं कारण मी पत्रिकेत.
मग कारण कुठली असतात अफेअरसाठी? आर्थिक चंचल झाल्यासारखं म्हणा, एक शारीरिक असमाधान किंवा पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वास्थ्य मिळवण्यासाठी ताप. अनेक पुरुष जास्तीच लग्न झाले, 2 मुले, याला सुद्धा 2 मुले, त्याच्याकडे कमी पैसे, हिच्याकडे जास्त पैसे, दोघे अफेअर करत आहेत. किती अफेअर कायम टिकली याचं उत्तर फार कमी. आणि शास्त्राच्या चौकटीत ते म्हणजे अफेअर हे उचित भागाकडे घडतं, प्रेम आनंदी भागाकडे. याचा मिलाप जेव्हा मंगळसूत्र घातल्यानंतर पुरुषाला पुरुषाच्या काही ओळखायचे कसे लग्न झाले, ते चेहऱ्यानं ओळखायचे. आणि काही पुरुषाचं लग्न झाल्यानंतर चेहरा आनंदी नसतो. आता चॅलेंज आहे, नवीन पिढीला कोणी लग्न केल्यानंतर 3 महिन्यात येऊन दाखवा मला, पार्टी घेऊन जा. नाही, एखादा मुलगा मला म्हणतो की बाबा ती बायको केली की आपण स्वीकारू तर आपलं कुटुंब ठीक, म्हणजे स्वीकारायचं नसते त्याची अपेक्षा झाली. नवीन पिढी किती चांगली विचार पण तोही देतो. आणि कुठल्या व्यक्तीचा स्वभाव बदलता येत. आणि नवरा बायको मध्ये आज स्वभाव बदलण्याची प्रथा आली म्हणून अफेअर होतात. जसा आहे तसा आपल्याला शिका. माझे नेहमी वाक्य माहिती, मी कुठल्या मुलीला सांगतो, जेव्हा दगड मिळाला त्याला सिंदूर कसा पाहिजे. कारण स्त्री प्रेम करते असा दावा आहे, आणि हा दावा चुकीचा आहे नैसर्गिक. पुरुष प्रेम करत असतो, आता कन्सेप्ट पुरुष हा टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, स्त्री मागणी करत असते. आणि मागणीचा पुरवठा असेल तर अफेअरचा प्रश्न निर्माण होत नाही. पण हा पुरवठा प्रेमाचा असेल, पैशाचा असेल, संवादाचा असेल, विसंवादाचा असेल, घरातल्या लोकांच्या त्रासाचा असेल, कुठलाही संवाद असो, यातला समाजाच्या दोष काय, वेगळं राहा. पण वेगळं राहून प्रेम टिकतं का नाही, अफेअर होतात. माझी अफेअरला मान्यता आहे. मी लोक मला नाव ठेवतात, मी देतो. याचं कारण ते शास्त्रीय दृष्ट्या शास्त्राच्या चौकटीत ते 3 वर्ष चालू शकतं. असं 5 वर्ष. मग कोणाला परत पहिल्याच पाण्यामध्ये डुबायला जायचं असतं ना आपल्याला. ते पाणी जे खराब झालेलं असतं ते काढण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे नियम आणि ज्योतिषशास्त्राची आवश्यक. हा गाळ आहे. गाळ का निर्माण झाला, कुठल्या ग्रहाने केला, कुठल्या स्थानाने केला, करिअरच्या स्थानाने केला का आरोग्याच्या स्थानाने केला का भाग्याच्या स्थानाने केला, रेसच्या माध्यमातून केला का मटक्याच्या माध्यमातून केला का शेअर मार्केटला मुलं म्हणून केला, याचं शोधून घ्यावं लागतं. हा शोध उचित भागात आपण घेतला ते वाचवू शकतो. मग असतानाच अफेअर तुम्ही प्रेम म्हणतात. लग्न झाल्यावर पुरुषाच्या प्रेमात ती पडली म्हणजे अफेअर आहे. मग ते यशस्वी झालं का? दोघे गेले ना, जिवंत पाहिजे होते. म्हणजे प्रेमात दुःखच येतो, हा त्यातला भाग नसायचा.
म्हणून दुःख आणि सुखाची व्याख्या प्रेमात ठरवताना धर्मशास्त्राप्रमाणे संस्कार आणले, पण संस्काराची भाषा संपली, कायद्याची भाषा आली. म्हणून आजची प्रकरण प्रेमातून जाऊन अफेअर करतात. खूप पत्रिकेत नसतातच योग. मला ज्या विचार प्रत्येक एखादी स्त्री येतात मला विचारते याचा अफेअर आहे त्याचा संशय. आणि संशयाचं कारण काय सांगते, माझ्याजवळ झोपल्यानंतर अपेक्षित सेक्स करत नाही म्हणून मला संशय. चालता त्याने अफेअर टिकवून का टिकवतो, कारण मुलं झाल्यानंतर अफेअर होतात, त्या मुलांचा दोष नाही. समजलं. बघा तुम्ही किती चांगले, अष्टमस्थानाला शनी आहे, भाग्यस्थानाला रवी गुरु आहे, दशमाचे मालक रवी बुध गुरु शनी, आणि लाभस्थानाचा मालक शुक्र आहे आणि व्ययस्थानाला शनी. म्हणजे शारीरिक सुखासाठी व्ययस्थानाचा अफेअर म्हणजे शय्या सोबतीचं लायसन्स घेण्यासाठी व्ययस्थानाचा लाभ व्ययस्थान पाहावं लागतं. सप्तमस्थान हे विवाहाचं स्थान आहे. शय्या सोबतीचं स्थान खरं व्ययस्थान आहे. हा शनी शुक्र एकमेकाचे मित्र आहे. शनी 2.5 वर्ष असतो, म्हणजे 2.5 वर्षाची कोणी आपल्यामध्ये नवीन निर्मिती झाली तर प्रॉब्लेम निर्माण होतो. पूर्वी मला पुरुषच विचारायचा माझा अफेअर, आता मला एक वर्षासारखा स्त्रीच विचारते माझा अफेअर. माझ्याकडे फॅक्ट नाही, मी शास्त्रात कधी खोटं बोलत नाही, आणि मी खोटं बोलतोच खरं सांगतो. माझ्या मुलाने एक टी शर्ट दिलं होतं, मी खोटं बोलतोच, पण त्याने पुस्तक केलं होतं लोकांच्या ताब्यात. आता वर्ष मोबाईल चेक करत होतो, 2 बाबांना जे शब्द त्याच्यात आलेले होते तिकडे बांधायचे असतात. हा कन्सेप्ट जो आहे, हा अफेअरची व्याख्या म्हणजे शुक्राच्या वेळात मंगळ हा ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. पुरुषाच्या पत्रिकेत आणि पुरुषीच्या पत्रिकेत मंगळाच्या वेळात शुक्र, परंतु तो पंचम स्थान सप्तम स्थान याच्या संदर्भात पाहिजे, आणि लग्न राशी स्वामीची योग्य ठिकाणी पाहिजे, तर ते होऊ शकतं, नाही तर होत नाही. काही अफेअर अशी आम्ही पाहिजे हे शारीरिक संबंधच नाही. म्हणून पूर्वी ऋषीमुनींच्या काळात एक शब्द होता, ही माझी पत्नी आहे आणि दुसरी स्त्री माझी नानाची पत्नी. आणि माझ्या 75ला गोष्ट नाही. मी कुठला विचार करत, लोक काय म्हणतात याचा विचार धुंतरीत केला. कारण का, ती जे निसर्ग रचनेने मला शरीर दिले, त्या शरीराचा उपभोग नव्हता घ्यायचा, ते शरीर मी कशा पद्धतीने एकमेकाशी निगडीत करून 2 जीवांना एकत्र आणतो त्याचा विचार. हे अफेअर मध्ये येतात ना. अफेअर होतं कधी, आत्ताच्या काळात स्त्री पुरुष दोघंही काम करायला लागले, एकत्र काम करतात. पण दोन्ही स्त्री पुरुष आजच्या काळात 80% घरातून आनंदाने कधी कामाला मी निघत नाही म्हटल्यानंतर कामाच्या ठिकाणी जातो, 10:30 कामाला बसतो, म्हणजे 2:30 ला चहाची सुट्टी, त्याच्यात टेबलावरती गप्पा मारतात.
मग काही दिवसांनी दुःख शेअर करण्याची प्रथा चालू. दुःख शेअर केल्यानंतर कुठे जाऊन कामावून सुटल्यानंतर कुठे जाऊन अर्धा एक तास बसूया असं होतं. मग ते बसणं चालू होतं. त्या बसण्यातून घरी आलो उशीर होतो. मग घरी गेल्यानंतर खोटं बोलायला सुरुवात. मग कोणीतरी पाहतं, मग सांगतो आणि त्या अफेअरचा बबडा चालू होतो. त्या अफेअर मधलं सुख हरवायच्या ऐवजी घरातलं सुख जाऊन इथेही दुःख येतं. हे कन्सेप्ट लक्षात घ्यायची. नाही. 21व्या शतकातलं सर्वात दुर्दैव मोठं आहे. ही माझी मुलगी आहे. पण मी याच्याबरोबर कुठची बाहेर आठवडून बाहेर पडलो. हे काय म्हणणार सरांचं काहीतरी गप्प आहे. त्याच सांगतं 21व्या शतकाचं मोठं दुर्दैव घरातलं कुठल्याही वडील बापाला मुलीला एका खोलीत का झोपू देत नाही. त्याचं उत्तर काढा म्हणजे कळेल. ते बाप मुलीचं नाते आहे ना. आणि वयात आल्यावर एकत्र स्वतःच्यावरचा आत्मविश्वास का निर्माण नाही. पाहण्याचा दृष्टिकोन बदला. म्हणजे या अफेअरची व्याख्या काय. जी अफेअर सुखात होतात, ज्ञानाची होतात, गिव्ह अँड टेकची न होता त्याग करण्याची होतात, ती अफेअर 100% टिकू शकते. कारण शारीरिक सुख म्हणजे अफेअर हा कन्सेप्टच चुकीचा. अफेअर एकमेकाची सुख दुःख वाटण्यासाठी अफेअर असतो. कारण ते सुख दुःख घरात वाटलं जात नाही. कारण बोट दाखवली जात. तुझं काय चुकलं, माझं चुकलं असं कधीच म्हणत नाही. ज्या घरात लग्न झालेल्या घरात पुरुष त्या घरात हो म्हणतो, त्या घरात घटना करीत घेणार. आता पुरुष नाही म्हणायला लागला आणि स्त्री हो म्हणायला लागली. मग तिच्याकडची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे हो म्हणून ती तिला घरात निगेटिव्ह कडे देता येत नाही, म्हणून ती बाहेर जाते. ती वाटणार हे सगळं उदित जगावरच्या अवलंबून. ग्रहांच्या चौकटीत बस, योगामध्ये बस. मला 100% माहिती माझे भाषण झाल्यानंतर बॉम्बा होणार. नाही मला माझ्या समाजासाठी मला काम करायचं होतं, मी केलं. अधिक माझ्याकडे थिअरी आहे त्याच्यासाठी. इतकी आनंदाने गेली मी 20 मिनिटं बोलल्यानंतर. तसं नाही बोलणार. रोज सकाळी सर गुड मॉर्निंग करा, तुमचा आवाज ऐकला तुम्ही सगळ्या अडचणी विसरून जाईल. मी करणार आहे. पण त्याच व्यक्ती बरोबर मी उद्या क्वालिटी हॉटेलमध्ये दिसलो, ती 97 यायची. लोक काय म्हणणार सर कोणाला. आणि या कन्सेप्ट काढा, दृष्टिकोन बदला, चक्षु बदला त्याला म्हणतो. मग पत्रिकेत जेव्हा ग्रहांच्या चौकटीत येतात, जेव्हा माझ्याकडे केस येते, तर त्याच्यानंतरची 2-4 वर्ष मी कशी येते त्याच्यासाठी मी अंतर्दशा विदुषीचा विचार, कुठल्या काळात ते एकत्र आले त्याचा विचार, आणि कुठल्या काळापर्यंत ते टिकू शकतात का कायम टिकू शकतात. दोन्ही गोष्टी पाहाव्या. कायम टिकणाऱ्या गोष्टी कायम करू शकतो.
पण त्याच्यामध्ये तुम्हाला कसं जगायचं हे सांगणं सामाजिक बंधन माझं काम. झाकली मूठ 1.25 लाखाची कशी ठेवायची हे शिका. ते आज नाही ठेवता येते ना. पूर्वी आता तो शब्द आताच्या या नव्वदनंतर जन्मलेल्या लोकांसाठी चालत नाही, पण त्या काळात महिलांच्या कुठल्या व्याख्यानांनी बोलून एक शब्द माझा एक वाक्य, एकच वाक्य असायचं या ठिकाणी की अफेची धारा ठरवताना मला एक गोष्ट लक्षात ठेवा की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचा प्रयत्न नाही केला तर 2 कुटुंब उद्ध्वस्त. किंवा माझ्याकडे स्त्री आहे, तिचा अफेअर आहे, हे काय भरपूर आहे. तिला सल्ला काय दिला? 10 वर्ष का 20 वर्षाची मान्य आहे, व्यवसाय तिच्याबरोबर काम करतो, ते यशस्वी झाला. त्या बायकोला बोलून नाही सांगितलं ही घटना घडलेली आहे, आता हा माणूस हिला सोडू शकत, तुलाही सोडू शकत नाही. मार्ग काय? म्हटलं 3 दिवस इकडे 3 दिवस इकडे आणि रविवार सुट्टीचा त्याचा. आणि आज मला आनंद आहे. 2004 साली मला भेटल्यानंतर आज 25 साली स्वतः पद्धतीने वागतात, जगतात, यशस्वी होतात, चेहऱ्यावरचे हास्य असतं आणि इतर वेळी मला भेटतात. कारण ही घटना ज्योतिषशास्त्र दृष्ट्या बदलू शकत नाही. घडलेली घटनेला तशीच राहणार दिसते मला. ती बदलण्यापेक्षा त्याची स्वीकारणार्थ त्या व्यक्तीला कशी द्यायची हे सांगणं म्हणजे शास्त्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि सुखाची दरी आणणे. हे मी सांगतो. लोक आले नवीन शब्द आला ज्योतिषात, काउन्सिलिंग. काउन्सिलिंग कोणाला करतात? ही सपना शिकली, हिला काउन्सिलिंग करावं. शिकलेल्या मानाने काउन्सिलिंग करावं लागते याच्यासारखं काउन्सिलिंगचं दुर्दैव आहे का? अशिक्षित मानाने काउन्सिलिंग करणं ठीक आहे. कारण काय झालं 21व्या शतकामध्ये काउन्सिलिंगची आवश्यकता काय? तर कारण नाही. नात्यातला गोडवा गेला, प्रेमातला गोडवा संपला, संसारातला गोडवा गेला, इकॉनॉमिक क्रायसिस आहे आणि सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून पैशाची लुटालूट चालू झाली आणि त्याला कन्सेप्ट असते. म्हणून काउन्सिलिंगची आवश्यकता यायला लागली. त्याचा कन्सेप्ट का आली आली याचा विचार करा. महाभाग आपल्याला पटायला नको, सांगायला नको. शुक्राच्या वेळात मंगळ लग्नेशाशी कुठला योग करतोय, द्वितीयाशी कुठला योग करतोय, तृतीयाशी कुठला योग करतोय, चतुर्थीशाही कुठला करतोय, पंचम्याशी कुठला करतोय आणि षष्ठीशी कुठला करतोय हे पाहून कुठल्या कारणामुळे हे एकत्र आले हे पहिलं ज्योतिष अभ्यासकांनी पाहिलं पाहिजे. आणि ते पाहून त्या स्थानापासून त्याला विरक्त किंवा एकत्र राहण्याचं कशा पद्धतीने एकत्र राहा ही सांगण्याची धारा निर्माण करायला लागते ग्रहांच्या चौकटीतून आणि या स्थानाच्या माध्यमातून. तसे आपल्याला योग आहेत तुम्हाला माहिती असेल, वापरायचे कसे ते ठरवा. मी सर्वात षडाष्टक योग चांगला म्हणतो, नवपंचम योग चांगला म्हणतो मी नाही. मला षडाष्टक योग आवडतो का? प्रत्येक स्त्री पुरुष शत्रू आहे, नवरा बायको हे शत्रू आहे, आई मुलगा हे शत्रू आहे, बाप मुलगी शत्रू आहे. शत्रूवर मात करून आपल्या शत्रूवर मात करून आपल्याला सुखाची जरी व्हायची म्हणून शत्रू असते. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये समोरचं स्थान शत्रू राशीचे
आणि समोरचा तुमचा पार्टनर आहे. पार्टनर म्हणजेच अफेअर. एक स्टेज आम्हाला फोनवर असायचं, बसलो असतो, त्या अफेअर होत. त्यावेळी घरी आलाय तो आणि तेवढ्यात भांड्याचा आवाज आला. सोसायटीचा चेअरमन म्हणाला प्लंबर आलाय. तिने उत्तर दिलं माझ्याकडे आता प्लंबर झाला. उत्तराची व्याख्या किती लोक असतात याला. मी तिला मार्ग काढून दिला. त्याप्रमाणे नाही की आज मी परिसर होणार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवऱ्याची त्याची राजारामपुरात गाठ घालून दिली. नवरा त्याच्याशी मैत्री झाली. आता आम्ही दोघांचं बागेत बसलोय बोलायला. म्हटलं इथपर्यंत ठेवायचं, पुढे जायचं नाही. ती मला दुराटा बघून राहते, तेवढंच मी ठेवते. मला त्याच्या बरोबर बोलल्यामुळे मी आनंदी होते आणि आनंद जर मी घरात जाऊन सुखाची दरी निर्माण करते. एखाद्या व्यक्तीला बाहेर नसेल त्याच, पण त्या व्यक्तीशी बोलल्याने जो फ्रेश होत असतो. शारीरिक रिलेशन म्हणजेच अफेअर हा जो कन्सेप्ट आहे डोक्यातून काढायचा. शुक्र म्हणतात त्याला तुम्ही अफेअर म्हणतात. मी वैचारिक मैत्री, मानसिक मैत्री म्हणतात. एकमेकाच्या सहवासात जाऊन आनंदाची यात्रा करणं, ती काळाची गरज आहे आज. मैत्रीण स्त्रीला कधी मैत्रीण होत. ती बाईने आता मला विचारलं, म्हणजे तुम्हाला काही मैत्रीण व्हायच्या 70 वर्षी होणार नाही, डोक्यात विचार आणून नका. त्यापेक्षा तुम्ही 4 तास काय काम करायचं, म्हणजे पैसे सगळे अडकले मिळतील. म्हटलं या वेळेत मिळतील, मिळाल्यानंतर काय करायचं. म्हणजे एकच काम करायचं, म्हणजे काय इकडे काढायचं नाही, खेळमध्ये गुंतवायचं नाही, काय करू. 20,000चं 1 वर्षाचं सर्टिफिकेट, 20,000चं 13 महिन्याचं सर्टिफिकेट, 20,000चं 14 महिन्याचं सर्टिफिकेट, 15 महिन्याचं, या पद्धतीचे पैसे सर्टिफिकेट. म्हणजे पुढे जेव्हा 60 वय येईल तेव्हा दर महिन्याच्या खर्चाचे पैसे, औषधाचे पैसे तुझ्याजवळ असतील तर तुला प्रॉब्लेम येणार नाही, जीवन जगता येईल. इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी करा. त्यामुळे घटना या घडतात ना, प्रेमाच्या असो अफेअरच्या असो. मी कधी सेव्हिंग केलं नाही. लोकांची सेव्हिंग दरवर्षी जाण्यास मी काही नियम करतो. यावेळी नियम केला नाही. दर महिना 10,000ची 1 वर्षाची दरवेळी करणार. माझ्या आयुष्यात मला लागलेले मला पैसे आहे जगण्या. विचार संपतो, ढाचा मिळतो. ढाच्याचे म्हणजे असेल अफेअर मध्ये, अफेअर मध्ये असं वाईट काय आहे. 2 मुलं झाल्यावर अफेअर होते. मुलं व्हायची आणि अफेअर चालायचं. म्हणजे संतती कोणाकडे. आता माझ्याकडे आमिरची केस चालू होती. 2 मुलाची ती आई आहे आणि 2 मुलाचा, दोघांची गणित होती. मॉरल सपोर्ट देऊन फक्त काम. तर तुम्हाला 30 पाहिजे, घेऊन त्यावर मी आनंदी राहणार. मला सगळं करायचं म्हणजे याच्याकडून ते सगळं करून घेते, कारण पैसे वगैरे मिळतात. पैशावरती अफेअर टिकत नाही, पैशावरती अफेअर चालतं, परंतु त्याचा वापरा लवकरून ते तुटत. ही वस्तू नाही कधी तुटणार दुसऱ्या पाहिजे. अफेअरचं स्थानच पहिल्याने लक्षात घ्या, व्ययस्थान आहे. भाग्यस्थान अफेअरचं नाही. भाग्यस्थान सेकंड मॅरेजचे. अफेअर म्हणजे घराच्या बाहेर प्रवास करणे, म्हणून व्ययस्थान.
कारण व्यवस्थान हे प्रवासाचं स्थान, ते सप्तमाचं षष्ठ स्थान. तुमच्याकडे मंगळ शुक्राचा त्याच्याशी काय संबंध आहे? ते पाहून तुम्ही अफेअर घराच्या बाहेर, मग तुम्ही लॉज मध्ये असतात. नवीन अफेअरची सिस्टीम आहे, एक रूमचा फ्लॅट घेऊन बाहेर. आताही मला मुलगी झाली, मला मी भाड्याने जागा घ्यायची, आईची भांडती, वडिलांची भांडती, आणि तिचं विवाहित पुरुषाबरोबर प्रेम आहे. मी तर म्हणतो की तू आता घेऊ नको, घ्यायचं म्हटलं तू घे, पण तू त्याच्याबरोबर अफेअर करते त्याने तुला ते घर घेऊन, म्हणजे तुझ्या अफेअरची टिकायची एक धाड तयार. तुझ्याच घरात घेतली, आता तुझ्याच घरातून तो शारीरिक सुख घेतो. शेवटी तो काय म्हणतो, तू मला बोलवलं, या आरोप कुठे, ही रचना आहे, रचना मोडायची. म्हणून व्यवस्थान पाहायला शिक. व्यवस्थानाचा जो ग्रह आहे, कारण ओरिजिनल मालक शनी आहे, तृतीय स्थानाचा मालक शुक्र आहे. शनी शुक्र दोन मित्र आहे, पण अधिकार आला की रवी येतो, आणि रवी या दोन्ही ग्रहांचा शत्रू आहे. त्या अधिकारानंतर तोट्याचे मार्ग निर्माण, हा बदल केला पाहिजे. मोठा विषय आज मला थांबावा लागेल, पुढच्या शुक्रवारी याच विषयाकडे येईल. कारण पत्रिका काढून ठेवल्या आहे, पण एक तासाच्यावरती तुम्हालाही वेळ नाही, आणि तुम्हाला जकातदारांची बरोबर ऐकायची इच्छा राहणार नाही. त्याच्या जकातदारांची सुद्धा माहिती व्हावी, कुठे पुढे जायला पाहिजे, आजचा कन्सेप्ट. या मैत्रीच्या रूपातून महाराजांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर सोडवत जाऊया. म्हणून दर महिना एक कार्यशाळा ऑर्गनाईज केली, कागदी एवढा. त्याचं कारण काय, अभ्यासक्रम नाही केला, या अभ्यासक्रमातून खूप शिकवलं, पण अभ्यासक्रमातून कोणी माझे भविष्यकाळ होऊ शकले नाही. जगात कोणी किती गुरुची कॉपी करो, गुरु तो गुरुच असतो, एक लक्षात ठेवा. गुरु गुरुच राहणार, किती कॉपी बद्दल होऊ द्या निर्माण. म्हणून दर महिना हा ऑनलाईन मधला विक्रम आहे, लक्षात ठेवा. आणि बृहन्माठ ज्योतिष मंडळाने सर्व विक्रम केलेले, त्यावेळी कॉपी पेस्ट. पहिला अधिवेशन घेणारे आम्ही आहोत 1980 साली. पहिला मासिक करणारे माझे वडील होते. पहिला एकत्र ग्रंथ करणारे ज्योतिर्व ग्रंथ करणारे माझे वडील होते. 1980 साली पहिला अधिवेशन बृहन्माठ ज्योतिष मंडळात घेण्यात आलं. ज्योतिष आणि विरोधक एकत्र असं केलं. तर ज्योतिष दिंडीचे प्रणिती आम्ही आहोत. ज्योतिष ध्वजाची आम्ही निर्मिती केली, ज्योतिष राष्ट्रीय गीत केलं, आणि त्याच जोडीला परदेशात ज्योतिषा झेंडा आम्हीच लावू. ज्योतिष डायरी सुद्धा आम्ही काढली. सोशल मीडियाला डायरीचं काम बंद झालं म्हणून डायरी. आता ई मासिकात सुद्धा आम्ही येतो, आणि 1 वर्षाचे कार्यक्रम जाहीर करण्याची 1997 पासूनची प्रथा फक्त करोनाच्या काळात बंद ठेवून आज ते आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वर्षाचे कार्यक्रम 1 जानेवारीला जाहीर करून ते पूर्ण करू शकतो. या भविष्याची जाण आम्हाला आहे, कारण आमच्या मंडळाची पत्रिका आणि माझ्या पत्रिकेत तो योग असतो, म्हणून आम्ही हे करू शकतो. आणि हाही आमचा प्रयोग आहे. 151 लोकांची झाली, 160 व्याख्याने, 170 व्याख्याने. पण हाही विक्रम सांगतो तुम्हाला, नंदकिशोर जकातदार यांची एकट्याची 151 ऑनलाईनचं व्याख्यान आहे, हाही विक्रम एक असतो. कारण देण्याची वृत्ती घेऊन शास्त्रात उतरलं, घेण्याची वृत्ती नाही.
ती देवी म्हणते सगळे कार्यक्रम फुकट करतात, तुम्ही काय कर. माझ्या आनंदासाठी मला खर्च करायला आवडतो, पण आनंदाबरोबर आज आम्ही 9132 घटस्फोट वाचून त्यांचे संसार उभे केले. आणि आमचा विक्रमेच्या मागची हात 1,38,000 पत्रिका जमवल्या, पण एकही घटस्फोटाला नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य लक्ष. ज्यांना संतती होत नाही त्यांना IVF रद्द करून टेस्ट बंद करून गर्भधारण चांगली संतती करायचा नियम देऊन त्यांच्यापर्यंत संतती झाली. आई आमचा एक विक्रम आहे. कॅन्सरच्या बाबतीत आम्ही जास्त प्रमाणात लोकांच्या वाचून लोकांना आयुष्य देण्याचा प्रयत्न करतो. हेही आम्ही काम करतो, कारण आम्ही फक्त सकारात्मकच काम आणि विथाऊट कर्मकांड. आपल्या आई वडील हे दैवत माना, मी ते दैवत मानतो. लोक निळ्या महाराजांची पालखी काढतात, पण बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि श्रीकृष्णानंद जगत आणि मंदाकिनी जगतदार यांचीच पालखी घेऊन फिरतो, कारण मी त्यांचं श्रावण बाळ आहे. या श्रावण बाळाच्या माध्यमातून तुमच्या पुढे मी ऑनलाईनच्या माध्यमातून जानेवारीपासून दर महिना एक कार्यशाळा करत करायचा निर्णय घेतलाय. पहिली कार्यशाळा 20, 21, 22ला गोचरी प्रश्नांची उपर कशी करावी. दुसरी कार्यशाळा फेब्रुवारी महिन्यात 10, 11, 12 शक्यतो दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात. शैक्षणिक दिशा काळाची गरज आहे, त्या सर्व विषयांची गरज आहे. शिक्षण महाग झालं. लहान त्याचा निरंजनाच्या शाळेला ₹1,00,000 फी भरायची आणि तिकडून पैसे परत एक रकमी. आमच्या काय दर महिन्यात पैसे भरायचे. आई वडिलांची आणायची कुठे, हाही कन्सेप्ट असायचा. त्याचा विचार करून शैक्षणिक सेवा योग्य दिली पाहिजे. त्याच्यानंतर वैवाहिक जीवन आजच्या काळाची खरी गरज यशस्वी कशी करावी. जगात कुठल्याही नवरा बायको सुखी नसतात माझ्यासहित, पण ती सुखाची धारा कशी आणायची, टिकवायची कशी, त्याचं मला शिकवायचं. त्याच्यानंतर वैवाहिक जीवनात परिपूर्णता कधी मिळते आणि मानवी जीवनात कधी परिपूर्ण होते आणि स्त्रीला कधी परिपूर्ण होते. संतती संतती योगाची कार्यशाळा एप्रिलमध्ये. मला परत एक विद्यार्थी भेटला, कोणाला तुमच्या सगळ्याच करायच्या, पण मला 2 कार्यशाळा आधी करायच्या. गोचरी, कारण आता 21व्या शतकामध्ये नोकरी व्यवसायाशिवाय कुटुंबच चालू शकत नाही. पहिला भाग ती कार्यशाळा करणं म्हणून करिअर कार्यशाळा की मे मध्ये होईल. जून मध्ये आजच्या काळाची सर्वात गरज, कारण आपण वयाच्या 22व्या वर्षात मेडिक्लेम काढतो आणि आयुष्याचा मूर्खपणा करतो. तो मूर्खपणा होऊ नये, कारण कुठलाही आजार साठी नंतर यावा, तोपर्यंत क्रयशक्ती चालावी हा उद्देश घेऊन आरोग्य कार्यशाळा त्या ठिकाणी जून मध्ये होईल. आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये आपल्यासमोर आजच्या काळाची गरज आहे. जो करोना काळामध्ये आम्ही घेऊन काही लोकांची, म्हणजे मला ते माझ्या स्वतःचं आश्चर्य येते. कर्जतला आम्ही कार्यशाळा घेतली ती शहरात. पण सकाळी 11 वाजे मी बोलायला उभं राहिलो, ते रात्री 9 वाजता थांबलो. म्हणजे 25 लोकांना आम्ही जे दिलं त्याच्यातून काही कुटुंब चालली. आमच्या म्हणून शेअर बाजार कार्यशाळा आजच्या काळाची. आज दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आज घर आणि व्यवसाय. व्यवसायाचा विचार कोणी करत नाही, व्यवसाय जागा. आणि व्यवसाय चालला तर घर आणणार. पण व्यवसायाची जागा आणि व्यवसायाची जागा कुठे, कधी, कशी याचा विचार. वास्तुशास्त्र म्हणते काय, व्यवसायाच्या जागेमध्ये या व्यक्तीला जो व्यवसाय करणार, म्हणजे आमच्या वडारवाडीमध्ये 5 स्टार हॉटेल चालून चालेल का, तर तुम्ही वाढवायला नको. हे सांगायचा प्रयत्न करायचा, तो आम्ही करणार नाही. ते म्हणजे आज सर्वात महत्वाचा भाग आहे की आज कुठलंही शिक्षण स्पर्धात्मक परीक्षेशिवाय नाही. कारण 12वीच्या मार्काला 0 किंमत. म्हणून स्पर्धात्मक परीक्षा, त्याच्यावर आज 21व्या शतकामध्ये सर्वात चांगला उपक्रम म्हणजे चित्रपट सृष्टी, म्हणजे कला आणि खेळ.
त्याच्यात कसं यश पाहायचं हा भाग या ठिकाणी घेणार आहोत. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लोकांना सगळ्यांनाच परदेशगमन जायचं असतं. तो भाग कनेक्टिंग घेतलाय. कारण आज या ठिकाणी आमचे क्रिकेट राहुल द्रविड प्रतिसाद मॅचेस असतो त्याचाही विचार करा. व्यवसायासाठी जावं लागतं. नुसतं तिथे नोकरी करण्यासाठी जाण्याचा योग मिळाला पाहिजे नाही. मला कलाकार म्हणून जायचं असतं. म्हणजे काल मला व्हॉट्सअपवर खूप आनंद झाला घरात. कारण माझ्या धाकट्या भावाचा 1970 एक चित्रपटातलं वाहून घेतलेलं माणूस म्हणून त्या 70 आणि शेवटचा भाग हे सगळे 11 दीपस्तंभ तुमच्याकडे आल्यानंतर 12व्या दीपस्तंभातून आलेल्या माणसाला मार्गदर्शन कसे करा, त्याच्या चेहऱ्यावर हास्य कसे आणा, अनेक वर्षाचा ऑनलाईन कार्यक्रम घेऊन तुमच्या पुढे आम्ही आलेलो आहोत. दर गुरुवारी व्याख्यान होतील, दर शुक्रवारी होतील. त्याच्यावरती युट्यूबवरती मकर संक्रांतीपासून तुम्हाला या ठिकाणी मिळेल. असे जातं की 10 मिनिटाची युट्यूब लाईव्ह तुम्हाला पाठवायची ती तुम्ही पाहावी, लोकांना मार्गदर्शन करावं, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणावं, हेच माझं प्रीत आहे. मुलं ज्योतिष मंडळाचं त्यापेक्षा तुम्ही साथ द्यावी. पण तत्पूर्वी ज्याला काही प्रश्न विचारायचे त्याने ते विचारावे. म्हणजे पुढच्या ह्याच्यात हा विषय परत मला कनेक्टिंग घ्यावा लागणार आहे. काम पूर्ण झालेलं नाही. जास्त वेळ तुम्हाला घेणं योग्य नाही. पण ज्याला काही शंका विचारायच्या असतील त्यांनी जरूर विचारा, सूचनाही करा. ज्या सूचनेचं प्रमाण निश्चित करू. त्या सूचना आम्हाला पटली नाही तर का पटली नाही याचंही विवरण मिळेल. 2 साइडेड कुठली गोष्ट. टाळी एका हाताने वाजत नाही, प्रेम एका हाताने होत नाही. रंग रूप आणि डोळ्यातून भावना कान शाबूत ठेवून डोळ्यातल्या भावना, गालावरचं हास्य आणि ओठाची रंजकता जो जगतो त्याला प्रेम म्हणतात. ही प्रेमाची व्याख्या लक्षात घ्या. अपेक्षेची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. की दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेहऱ्यावरचा मुलामा बदलून चांगला चेहरा करण्याचा प्रयत्न करणे त्याला अफेअर म्हणतात. रिलेशनशिपच्या बाबतीत मी अजून काही बोललो नाही. पुढच्या वेळी हाच मी शिकून परत शुक्रवारी भेटू. कोणाला काय विचार शंका विचारा. स्वप्न सगळ्यांना मोठ करून टाक. कोणाला काय विचारायचंय का? आवडलं नसेल तरी सांगा. नुसते गप्प बसू नका. नुसतं माझं ऐकू नका. तुमचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून जिथं पिक्चर मी आवाज तुमच्या सगळ्यांचे आवाज. वयाच्या 80व्या वर्षी त्याग करण्याची वृत्ती जितेंद्रमध्ये आहे. मुंबईमध्ये आज 10 रुपयामध्ये इमान आहे. प्रत्येकाला मिळणार. हे जितेंद्रने जाहीर केलं किती लोक आले ते त्याची वैशिष्ट्यपूर्ण भावना असते. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, पेपर वाचा, पुस्तकं वाचा. कारण त्या मीडियावरचे फक्त राजकारणाच्या 10 बातम्याशिवाय काही नसतं. हे सगळं वास्तव म्हणून मार्गदर्शन करू शकतो. जो ज्योतिषी सामाजिक रचनेतून अभ्यास करतो त्याला मार्गदर्शन करता येतं. समाजाची जाण मुलं कोणाला काही विचारायचे नाही तर मी थांबतो. नुसती सेवनभक्ती करणारे लोक दिसतात. बरे रसिका शिंदे कोण आहे? मंजिरी देशपांडे. त्याला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता परत भेटू.